लग्नाचे विधी सुरू होतात सगळे. आणि मग लग्नाच्या विधींमध्ये सुद्धा अनेक मंगलाष्टक हो ते तर मुख्यच आहे. हळदी समारंभ असतो, मंगलाष्टक असतात, कन्यादान असतं, कंकण बंधन असतं, लाजा होम असतं, असे अनेक विधी लग्नामध्ये असतात. त्याला गाणी म्हणतातच. पण आता मंगलाष्टक म्हटलं तर पूर्वीच्या काळी मंगलाष्टक याच्यात तर गुरुजीच 8 अष्टकं म्हणायचे. अच्छा, त्यांची 8 अष्टकं असायची आणि तेच ते म्हणायचे सगळे. ठराविक ते त्यांचे होते 8 अष्टकं आहेत, ती सुद्धा लिहिलेली. तर ते म्हणत होते. पण आता काय झालंय, सगळ्यांना हौस असते गाणं म्हणायची, आपल्याला म्हणायची, आपल्या गाण्यांचं कौतुक करायचं, त्या गाण्यातनं सगळ्यांचं वर्णन करायचं. तुम्ही तर ऐकलं तर मोठ्या मोठ्या मंत्री लोकांच्या ह्याच्यात तर ती नावं आलीच पाहिजे असं त्यांनी लिहिलेलं असतं. हो, ज्यांच्याकडे लिहायला देतात आमचं मंगलाष्टक करा, त्यांच्यामध्ये आमच्या मंत्र्यांची नावं सगळी 8-10 नावं सगळ्यांची आली पाहिजेत. ते त्याचं कर्तृत्व हेच आहे कवीचं मात्र, की सगळ्यांची नावं घेऊन एवढं म्हणणं. पण तरी सुद्धा आपण सुद्धा मंगलाष्टक म्हणू शकतो. त्या वधूवरांना छान आशीर्वाद द्यायचे, असं एवढंच त्यातनं हेतू असतो, बाकी काही नाही. आता आपण बघणार आहे मंगलाष्टक. हळद लागली, सगळे विधी झाले, सगळ्यात शेवटी लग्नाची वेळ आली, लग्न घटिका जवळ आली. मंगलाष्टक म्हणजे काय? हे आपली जी मराठी गाणी आहेत, पारंपरिक गाणी, ही काय मनोरंजन नाही आहे. ही संस्कृती, परंपरा आणि भावनांचा वारसा आहेत. लग्न सोहळ्यात ही गाणी गाताना घराघरातील वडीलधारी मंडळींचा सहभाग असतो, ज्यामुळे नवरा नवरीला आशीर्वाद मिळतो, आनंद मिळतो. मराठी लग्नांमध्ये लग्नाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या मंगलाष्टकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे केवळ श्लोक नसून हे श्लोक वधूवरांच्या नवीन आयुष्यासाठी केलेलं आध्यात्मिक, सामाजिक मंगल भाष्य आहे. पहिला श्लोक येतो, स्वस्ती श्री गणनायकम गजमुखम मोरेश्वरम विघ्ननाशकम सिद्धिदायकम नमामि विघ्नेश्वरा. हा पहिला श्लोक येतो गणपतीचा. हे सगळे आशीर्वादपर असे 8 श्लोक आहेत. त्याच्यामध्ये नंतर मग शारदा देवीचा श्लोक येतो. सर्व देवतांना आवाहन केलं जातं. वधूवरांना याच्यामध्ये उपदेश केला जातो. जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. संसारात एकमेकांशी कसं वागावं, कष्टाचे महत्त्व, एकमेकांचा आदर करणं, ह्या सर्व गोष्टीचं मार्गदर्शन पण होतं. अंतरपाटाचा पडदा असतो, त्याला सावधानचा अर्थ काय आहे? जेव्हा मंगलाष्टक सुरू असतात तेव्हा वधूवरांच्या मध्ये अंतरपाट धरलेला असतो. सावधान या शब्दाचा अर्थ केवळ अलर्ट असं नसून, आता तुम्ही बालपण सोडून जबाबदार गृहस्थाश्रमात प्रवेश करत आहात, तर त्यामुळे सावध राहा, जागरूक राहा, असा त्याचा अर्थ असतो. भावनिक वातावरण निर्मिती होते. मंगलाष्टकाचं संगीत, शब्द अतिशय हृदयस्पर्शी असतात. यावेळी वधूचे माहेर सुटत असतानाची जाणीव आणि वराच्या घरी होणारे तिचं स्वागत, या 2 गोष्टींमुळे भावनिक बंध अधिक दृढ होतात. कुटुंबातील मोठे लोक या माध्यमातून जोडप्याला प्रेमळ आशीर्वाद देतात. या लग्नाला उपस्थित राहिलेल्या समाजातील सर्व माणसं ही सगळेजण त्या मंगलाष्टकाच्या रूपाने साक्षीदार असतात. शुभमंगल सावधान म्हणल्यानंतर अंतरपाट सरकवला जातो आणि मग हे दोघं वधूवर एकमेकांना हार घालतात. आता करंजा वगैरे झाल्या, आता अगदी लग्नाचा दिवस येऊन ठेपला. लग्नाचे विधी सुरू झाले सगळे आणि आता मंगलाष्टकाची वेळ आली बघा. तर आपण बघूया एक पारंपरिक मंगलाष्टक त्या चालीवरचं. ही जाणार म्हणून एक सदनी पाणावली लोचने, ही येणार म्हणून एक सदनी आनंदली आनने, भूवर्ध्यावर फक्त सूर्य तळपे
अर्ध्यास ये कृष्णता, हाही न्याय जडाचलास जगती, लागू असे तत्वता, शुभमंगल सावधान. देवानो उधळानंत सुमने, आता सुखाची इथे, येथे कल्पतरू सदैव बहरो, साकार हो स्वप्न ते, दुःखात्म्यास इथे मिळो सदयता, अद्वैत नांदो सदा, होवो मंगलधाम येथ विहरो, लक्ष्मी सवे शारदा, यांच्या नूतन जीवनी गुणत्रयी, सत्यं शिवं सुंदरं, आशीर्वाद निघो मुखातून प्रभो, कुर्यात सदा मंगलम, शुभमंगल सावधान. आता आपण हे जुन्या चालीतलं पारंपरिक असं मंगलाष्टक पाहिलं. आता पण आली काळ बदललाय, माणसं संगीत शिकायला लागलीत, खूप गायिका निघाल्या आहेत आणि गातात आवडीने, आणि वेगवेगळे कवी, कवयित्री त्यांच्या वेगवेगळ्या चालींवर हे मंगलाष्टक लिहित असतात. त्यातलंच एक आपण उदाहरण पाहूया. स्मरते गजाननाला, गाऊन गुणगाना, आली मुहूर्त वेळा, शुभ लग्न सावधान, आली मुहूर्त वेळा, शुभ मंग सावधान. वधूवर तेही दोघे होतील एक रूप, या जीवनात त्यांच्या येई नवी पहाट. वधूवर तेही दोघे होतील एक रूप, या जीवनात त्यांच्या येई नवी पहाट. यश वैभवास मिळोनी जगी व्हाल कीर्तिमान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान. होऊन सप्तपदी देतील 7 वचने, हो पूर्ततात यांची नांदोत ते सुखाने. होऊन सप्तपदी देतील 7 वचने, हो पूर्ततात यांची नांदोत ते सुखाने. रुजू स्नेह नित्य जपता, सुख होई वर्धमान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान. सनई सुरात वाजे, सनई सुरात वाजे, हा नाद चौघड्याचा, आस्वाद आप्त घेती या स्नेह भोजनाचा. या लक्ष्मी विष्णू रूपा करूयात सर्व नमन, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान, शुभ लग्न सावधान,
शुभ लग्न सावधान. आत्ताच ऐकलेली ही मंगलाष्टकं एक पारंपरिक चालीचं, एक आधुनिक चालीचं होतं. तुम्हाला कशी वाटली ही मंगलाष्टकं? तुम्ही नक्की तुमच्या मुलांच्या मुलींच्या लग्नामध्ये हे पारंपरिक मंगलाष्टकं म्हणा.